आज पातुरले जाता जाता मी डायरेक्ट मरता मरता वाचलो ना रे बा. तर जय गजानन माऊली. आता तो विषय असा आहे की कापशीच्या श्री इन्फोटेकवर माझ्या बहिणीचा पेपर होता. एक तर महाशिवरात्रीचा दिवस आणि पेपर सकाळी 9:00 होता. मग त्या पेपरसाठी मी सकाळी 7 वाजताच घरून निघालो, कारण की कसं आहे अशा वेळेवर थोडंसं लवकर पोहोचलं चालते पण उशीर नाही झाला पाहिजे. बहिणीले पेपरच्या सेंटरवर सोडून दिलं आणि मी म्हटलं आता इथून जवळच पातूर आहे तर सीबी वायरस गँगची भेट घेऊन येऊ. पातूरला पोहोचता बरोबर ऍक्टिंगचा बादशाह म्हणजे आपल्या आरबी वायरसची भेट घेतली. त्यानंतर पुऱ्या सीबी वायरस गँगची भेट घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर या सगळ्यांसोबत मी निघालो श्री संत सिद्धाजी महाराज यांचे दर्शन घ्यायला, कारण की जेव्हाही आपण पातूरचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनात येतात ते पातूरचे महान संत श्री संत सिद्धाजी महाराज. प्रत्येक संत आपल्या भक्तांच्या उद्धाराकरिता या जगाच्या पाठीवर अवतार घेत असतात आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात विविध संत रत्न आणि त्यांचे चमत्कार पाहावयास मिळतात. पातूरचे महान संत श्री संत सिद्धाजी महाराज यांची मूर्ती पाहिल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळी शांतता लाभते. महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर भेट झाली ब्लॉगिंग समाजातल्या एका अशा व्यक्तीची की जे पुरुषच नाही आहेत तर महान पुरुष आहेत. मग महाशिवरात्रीचा पावन दिवस होता आणि मी सकाळी सकाळी लवकर निघालो होतो म्हणून माझे महादेवाचे दर्शन झाले नव्हते. मग आम्ही सगळेजण तिथून निघालो आणि येऊन पोहोचलो पातूरच्या एका प्रसिद्ध मंदिरात म्हणजे श्री काशी कवडेश्वर महादेव यांच्या मंदिरात. मंदिरात येता बरोबर राहुल भाऊनं विहिरीतून पाणी काढलं, आम्ही हातपाय धुवून घेतले आणि महादेवांचे दर्शन घेतले. महादेवांचे दर्शन घेता वेळेस मी तर महादेवांना एकच विनंती केली की दोस्तांना जर द्यायचं असेल तर सीबी वायरस गँग सारखाच दे, कारण की एवढे साधे आणि निस्वार्थ प्रेम करणारे मित्र मी माझ्या जीवनात कधीच पाहिले नाही. पण हा आमच्या मनात भांडण लावणाऱ्या लोकांचीही कमी नको होऊ देऊ, कारण की आमच्या दोस्तांना पाहून जेव्हा लोक भांडण लावणारे लोक जळती नाही तेव्हा लोक मजा कशी येणार. महादेवांचे दर्शन झाले, फराळाचं झालं आणि कधी कधी तो मला या सोशल मीडियाचेच नवल होते की आपल्या गावापासून एवढ्या किलोमीटर दूरही आपल्या जीवाभावाचे माणसं आपल्याला भेटतात. आता तुम्ही म्हणसान की तुला सुरुवातीला ते मरता मरता वाचलं असं सांगितलं पण त्याच्याबद्दल काही बोललाच नाही. असं तर काही झालं नाही, पण तुम्ही किती खतरनाक आहे की मला मरताना पायासाठी पुरा व्हिडिओ पाहू राहिले. जाऊ द्या बा, आता पुरा व्हिडिओ पाहिला तर मला फटकन फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ दिसतील. शेवटी या सगळ्याचा निरोप घेतला आणि मी निघालो घरी जाण्यासाठी. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत न चिंता रहे ना भय. बोलो गजानन महाराज की जय.